नमस्कार मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात एखादी फाईल हालायला किती वेळचा? साधं रेशन कार्ड काढायचं असेल किंवा एखादा दाखला मिळवायचा असेल तर सर्वसामान्य माणसाचे चपलांचे तरवेल झिजतात. महिने महिने जातात, सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारून माणूस थकून जातो, बरोबर? पण जर मी तुम्हाला सांगितलं की एकीकडे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे, अख्खं राज्य शोकात बुडालं आहे आणि त्याच वेळी त्याच दिवशी मंत्रालयात मात्र काही लोकांचे हात संगणकाच्या कीबोर्डवर इतक्या वेगाने चालत होते की ज्या फाईल्स 6 महिने धूळ खात पडल्या होत्या त्या अवघ्या काही तासात मंजूर झाल्या. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला ना? मित्रांनो, आजचा विषय हा फक्त एका भ्रष्टाचाराचा नाही, तर हा विषय आहे सत्तेच्या खुर्चीची ऊब किती नशेत असते आणि मृत्यूच्या सावटात सुद्धा मलाई कशी खाल्ली जाते याचा. आज आपण बोलणार आहोत त्या 75 शाळांबद्दल ज्यांना अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या काही तासात अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. विचार करा, एकीकडे राज्यावर शोककळा पसरली आहे, शासकीय दुखवटा जाहीर झाला आहे आणि दुसरीकडे मंत्रालयातून गुपचूपपणे प्रमाणपत्रांची खिरापत वाटली जात आहे. हे कसं घडलं? हे का घडलं? आणि यामागे नेमकं कोणतं गौड बंगाल आहे? चला या प्रकरणाची क्रोनॉलॉजी समजून घेऊया. 1. घटनाक्रम, मृत्यू आणि मंजुरीचा योगायोग. सर्वप्रथम आपण तारखांकडे लक्ष देऊया, कारण खोटं बोलता येतं पण तारखा आणि वेळा खोटं बोलत नाहीत. या प्रकरणाची सुरुवात होते ती 28 जानेवारीला. रिपोर्टनुसार याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाला. संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा कोलमडून पडली होती, किंवा किमान तसं चित्र तरी होतं. पण धक्कादायक बाब अशी की अजित पवारांच्या अपघाताच्या दिवशीच 28 जानेवारीला दुपारी 3 वाजून काही मिनिटांनी पहिलं अल्पसंख्याक प्रमाणपत्र जारी केलं गेलं. तुम्ही लॉजिक लावा मित्रांनो. राज्याचा उपमुख्यमंत्री गेला आहे, शासकीय कामकाज ठप्प आहे, दुखवटा पाळला जात आहे. असं असताना मंत्रालयातला कोणता अधिकारी एवढा कार्यतत्पर झाला होता की त्याला 28 जानेवारीलाच श्रीमाता कन्यका सेवा संस्थेला प्रमाणपत्र देण्याची घाई झाली होती? इतकेच नाही तर यवतमाळच्या सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाला सुद्धा त्याच दिवशी म्हणजे 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र मिळालं. 28 जानेवारीला एका दिवसात तब्बल 7 संस्थांना ही खिरापत वाटण्यात आली. आता तुम्ही म्हणाल, अरे कदाचित आधीच सह्या झाल्या असतील, फक्त डिस्पॅच व्हायचं राहिलं असेल. नाही मित्रांनो, इथेच तर खरी गंमत आहे, कारण ही प्रक्रिया मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून स्थगित होती. तत्कालीन मंत्री आणि खुद्द अजित पवार यांनी सुद्धा याला स्थगिती दिली होती, कारण यात गैरप्रकार होत असल्याचा संशय होता. मग अचानक 28 जानेवारीला असं काय घडलं की ही स्थगिती हवेत विरून गेली? याचा वेग बघा. 29 आणि 30 जानेवारीला सुद्धा मोठ्या संख्येने प्रमाणपत्र वाटली गेली. 1 फेब्रुवारीला रविवार होता म्हणून सुट्टी होती, तेव्हा काम बंद होतं. पण 2 फेब्रुवारीला पुन्हा पुणे आणि इतर ठिकाणच्या अनेक शाळांना धडाधड प्रमाणपत्र देण्यात आली. विचार करा, ऑगस्ट पासून एकही प्रमाणपत्र दिलं गेलं नव्हतं आणि अजित पवार गेल्यावर पुढच्या अवघ्या 4 दिवसात 75 प्रमाणपत्र वाटून टाकली. याला तुम्ही काय म्हणाल? प्रशासन की संधी साधूपणा? 2. मध्यरात्रीचा खेळ. वेळा काय सांगतात? तुम्हाला वाटत असेल की हे काम ऑफिस वेळेत म्हणजे सकाळी 10 ते 5 या वेळेत झालं असेल, पण इथेही एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कित्येक शाळांना ही प्रमाणपत्र शासकीय कामकाजाची वेळ संपल्यानंतर दिली गेली आहेत. काही प्रमाणपत्र सायंकाळी 6:45 तर काही चक्क 6:58 म्हणजे जवळजवळ रात्री 7 वाजता बहाल करण्यात आली आहेत. शासकीय कार्यालयात 5 वाजले की अधिकारी पेन खाली ठेवतात, हे आपलं नेहमीच निरीक्षण आहे. मग अशा कोणत्या इमर्जन्सीमुळे अधिकारी रात्री उशिरापर्यंत जागून ही प्रमाणपत्र देत होते? आणि विशेष म्हणजे हे प्रमाणपत्र देण्यासाठी अल्पसंख्याक विभागाच्या ऑनलाईन सिस्टीमचा वापर झाला, ज्यात ही वेळ स्पष्टपणे नमूद आहे. 3. अल्पसंख्याक दर्जाच का? यामागचं अर्थकारण काय? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या शाळांना अचानक अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याची एवढी घाई का झाली होती? शिक्षण संस्था यासाठी लाखो रुपये का मोजायला तयार होत्या? मित्रांनो, यामागे एक मोठं अर्थकारण आणि कायद्याच्या पळवाटा आहेत. एकदा का एखाद्या शिक्षण संस्थेला अल्पसंख्याक दर्जा मिळाला की त्यांना अशा काही सवलती मिळतात ज्या इतर सामान्य शाळांना मिळत नाहीत. रिपोर्ट्सनुसार याचे मुख्य फायदे काय आहेत ते पाहूया. RTE मधून सुटका. सर्वात मोठा फायदा म्हणजे या शाळांना राईट टू एज्युकेशन कायदा लागू होत नाही. म्हणजे काय? तर RTE कायद्यानुसार प्रत्येक खासगी शाळेला 25% जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवाव्या लागतात. पण एकदा का तुम्ही अल्पसंख्याक झालात की तुम्हाला हे 25% गरीब विद्यार्थी फुकटात शिकवण्याचं बंधन राहत नाही. म्हणजे त्या जागांवर तुम्ही डोनेशन घेऊन श्रीमंत पोरांना ऍडमिशन देऊ शकता. समजलं गणित? TET ची गरज नाही. सामान्य शाळेत शिक्षक व्हायचं असेल तर TET पास होणं बंधनकारक आहे, पण
अल्पसंख्याक संस्थांमधल्या शिक्षकांसाठी ही अट नाही. म्हणजे तुम्ही कुणालाही, अगदी पात्रता नसलेल्या व्यक्तीलाही शिक्षक म्हणून भरू शकता, फक्त वशिल्याने किंवा पैशाने. यामुळे गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होतो की नाही? प्रवेश प्रक्रियेत पूर्ण स्वातंत्र्य. या संस्था त्यांना पाहिजे तसे विद्यार्थ्यांचे प्रवेश भरून घेऊ शकतात. सरकारचा हस्तक्षेप राहत नाही. RTI लागू नाही. हा लोकशाहीसाठी सर्वात धोकादायक मुद्दा आहे. या संस्थांना माहितीचा अधिकार कायदा लागू होत नाही. म्हणजे या शाळेत काय चाललंय, पैसा कुठे जातोय याचा जाब तुम्ही विचारू शकत नाही. पारदर्शकतेचा पूर्णपणे खून. अनुदान आणि पदोन्नती. या शाळांना विविध कारणांसाठी शासनाकडून कोट्यावधींचं अनुदान मिळतं आणि शिक्षकांना पदोन्नतीमध्ये सवलतही मिळते. थोडक्यात काय तर अल्पसंख्याक दर्जा म्हणजे एक प्रकारचा परवाना आहे, नियम तोडण्याचा, मनमानी करण्याचा आणि सरकारी तिजोरीतून मलाई खाण्याचा. म्हणूनच या प्रमाणपत्रांसाठी शिक्षण संस्था वाटेल ते करायला तयार होत्या. 4. पडद्यामागचे सूत्रधार आणि डिजिटल घोटाळा. आता प्रश्न येतो की हे केलं कुणी? कारण सही तर उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची आहे, पण यात एक टेक्निकल ट्विस्ट आहे. ही प्रमाणपत्र देण्यासाठी एक टेक्निकल टीम असते आणि त्यांना सिस्टीम मध्ये लॉग इन करावं लागतं. हे काम एका खासगी एजन्सीला दिलेलं होतं. जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं आणि मीडियात चर्चा सुरू झाली तेव्हा काय झालं माहितीये? 13 फेब्रुवारीला या संपूर्ण टीमचे लॉग इन ID आणि पासवर्ड बदलण्यात आले. का? जर सगळं काम नियमानुसार झालं होतं तर पासवर्ड बदलण्याची गरज का पडली? याचा सरळ अर्थ असा होतो की चोरी पकडली जाऊ नये म्हणून पुरावे मिटवण्याचा हा प्रयत्न होता. 13 फेब्रुवारीला अचानक अधिकाऱ्यांना साक्षात्कार झाला की आपला ID पासवर्ड कुणीतरी वापरतंय किंवा त्याचा गैरवापर होतोय. हे हास्यास्पद नाही का? आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही प्रमाणपत्र डिजिटल साईन वापरून दिली गेली आहेत. म्हणजे अधिकाऱ्याला प्रत्यक्ष तिथे हजर राहण्याची गरज नाही. कुणीतरी एजन्सीचा माणूस बसून टडाटड सह्या मारून सर्टिफिकेट इश्यू करू शकतो. 5. 8 ते 9 कोटींचा व्यवहार. माध्यमांनी केलेल्या खुलाशानुसार या संपूर्ण प्रकारात पैशाचा महापूर आला होता. एका प्रमाणपत्रासाठी काही लाख रुपये मोजले गेले आणि एकूण व्यवहार हा 8 ते 9 कोटी रुपयांपर्यंत झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या शाळा पुण्यात आहेत, ज्या शाळा यवतमाळमध्ये आहेत, त्या सर्वांना एकाच वेळी एकाच एजंट मार्फत किंवा एकाच चॅनल मार्फत हे काम करून मिळालं का? पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सारख्या एकाच संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांना 25 प्रमाणपत्र मिळाली. सेंट झेवियर सारख्या संस्थेलाही प्रमाणपत्र मिळाली. हे संस्थाचालक स्वतःहून मंत्रालयात गेले होते की मंत्रालयातून कुणीतरी यांच्याशी संपर्क साधून ऑफर दिली होती? साहेब गेलेत, आता संधी आहे, करून घ्या काम, असं तर घडलं नाही ना? 6. मंत्र्यांचा दावा आणि वास्तवाचा विरोधाभास. तत्कालीन मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काय सांगितलं? ते म्हणतात की मी संस्थांचा दर्जा रद्द केला नव्हता तर स्थगित केला होता. मी 2 अटी घातल्या होत्या. शाळेसाठी क्रीडांगण दाखवा आणि क्रीडा शिक्षक दाखवा. त्यांचं म्हणणं आहे की त्यानंतर काय झालं त्यांना माहित नाही. वाह, म्हणजे मंत्री बदलला, माणूस बदलला की नियमही बदलतात. क्रीडांगण आणि शिक्षकांची अट अचानक 4 दिवसात पूर्ण झाली का? की त्या अटींना कागदावरच मूठमाती देण्यात आली? माणिकराव कोकाटे म्हणतात की अजित पवारांनी सुद्धा स्थगिती कायम ठेवली होती. मग अजितदादांच्या जाण्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असतानाच त्यांच्या निर्णयाला केराची टोपली कुणी दाखवली? हे त्या दिवंगत नेत्याचा अपमान नाही का? आपण नक्की कुठे चाललोय? मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावरून एकच गोष्ट सिद्ध होते, आपली सिस्टीम किती सडलेली आहे. एका बाजूला आपण म्हणतो की शिक्षण हे पवित्र दान आहे आणि दुसऱ्या बाजूला हेच शिक्षण सम्राट स्वतःला अल्पसंख्याक दाखवून गरिबांच्या मुलांचे हक्क हिरावून घेण्यासाठी 8 ते 9 कोटी रुपये खर्च करायला तयार असतात. जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा सामान्य माणूस भावुक होतो, पण भ्रष्ट व्यवस्था भावुक होत नाही, ती संधी शोधते. अजित पवारांचा मृत्यू ही या लोकांसाठी एक संधी होती. लक्ष विचलित झालेलं असताना अंधारात हात साफ करून घेण्याची संधी. हे 75 प्रमाणपत्र म्हणजे फक्त कागद नाहीत, तर हा पुरावा आहे की आपल्या प्रशासनात कशा प्रकारे समांतर सरकार चालतं. खासगी एजन्सीच्या हातात सरकारी लॉग इन ID असतात आणि ते रात्री 7 ते 7 वाजेपर्यंत मनमानी कारभार करतात. माझा सवाल तुम्हाला आहे, आज जर हे प्रकरण मीडियानं उघडकीस आणलं नसतं तर आपल्याला हे कधीच कळलं नसतं. अशा किती फायली, अशा किती जमिनींचे व्यवहार, असे किती कंत्राटं अशाच दुखवट्याच्या काळात पास झाले असतील ज्याची आपल्याला कल्पनाही नाही. शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यावर RTI मधून सूट मिळते, म्हणजे 25% गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहतात. या घोटाळ्याचा फटका अजित पवारांना नाही, मंत्र्यांना नाही, तर त्या गरीब विद्यार्थ्याला बसणार आहे ज्याचं ऍडमिशन या शाळेत
होऊ शकलं असतं. त्यामुळे जागे व्हा, प्रश्न विचारा. ही प्रमाणपत्र रद्द होणार का? ज्यांनी पैसे खाल्ले त्यांच्यावर कारवाई होणार का? की नेहमीप्रमाणे चौकशी समिती नेमून विषय थंड बस्त्यात टाकला जाईल? लक्षात ठेवा, जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. स्मशान शांततेचा फायदा घेऊन इथे रोज लोकशाहीचं सरपण जाळलं जाते. तुम्हीच ठरवा, तुम्हाला गप्प राहायचंय की बोलायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.